हॅलो नमस्कार, मी पायल. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. या दिवशी माझी धांदलच झाली का ते मी पुढे सांगते. अक्षय तृतीया होती, तर अक्षय तृतीयाला तर आवर्जून पुरणपोळीचा नैवेद्य करतात. पण यावेळेस मी जरा शॉर्टकटच करायचं ठरवलं, कारण वेळही झाला होता आणि मला पटकन स्वयंपाकही बनवायचा होता. त्यामुळं शॉर्टकट म्हणून मी पुरी भाजी आणि अक्षय तृतीयाला आमरसपुरी तर झालाच पाहिजे असं म्हणलं जातं. त्यामुळं आमरसपुरीही केले, देवांना छानसा नैवेद्य काढला. त्यानंतर आम्हाला बाहेर जायचं होतं, तर बाहेर जाताना कुंकू लावण्याच्या ऐवजी मी गुलाल लावून गेले होते. असं कधीतरी माझ्याकडं होऊनच जातं. त्यानंतर आम्हाला मार्केटमध्ये जायचं होतं, तर तिकडं गेलो, कारण आहे ना अक्षय तृतीयाला काहीतरी छोटी मोठी खरेदी तरी करावं असं म्हणलं जातं. त्यामुळं थोडीशी खरेदी केली, घरी आले, दिवाबत्ती केली आणि घरातील निगेटिव्हिटी काढण्यासाठी हा उपाय मी जरूर करते आणि तो घरामध्ये सगळीकडे पसरवते. त्यानंतर अक्षय तृतीया होती, तर आपल्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर त्याची पूजा झालीच पाहिजे असं म्हणलं जातं. आणि ही देवीसाठी छानशी वस्तू आणली, पण मनात राहून गेलं की सोन्या चांदीपैकी एक तरी घ्यावं, म्हणून मी ही छानसं चांदीचं नाणंही घेतलं.